नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्षासाठी भारतीय साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील घटक क्रमांक 1 साहित्याचे स्वरूप, त्याचा अर्थ व व्याप्ती आणि साहित्याच्या ज्या काही व्याख्या विविध संस्कृत मीमांसकांनी सांगितलेल्या आहेत तर त्याचा आढावा आपण पहिल्या तासिकेमध्ये प्रामुख्याने घेतला। या दुसऱ्या तासिकेमध्ये साहित्याची जी काही विविध लक्षणे आहेत म्हणजेच वैशिष्ट्ये आहेत तर या लक्षणाचा वैशिष्ट्याचा विचार मुख्यत्वे या दुसऱ्या तासिकेमध्ये आपल्याला करायचा आहे। साहित्याच्या लक्षणामध्ये पहिले जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे अलंकार। संस्कृत साहित्य मीमांसकार भामह असेल, दंडी असेल तर यांनी अलंकार हे साहित्याचं पहिलं लक्षण किंवा वैशिष्ट्य सांगितलेलं आहे। अलंकार या शब्दाचा अर्थ काय तर दैनंदिन जीवनामध्ये जसं सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकाराचं परिधान करत असतो किंवा एखादी स्त्री आपल्या शरीरावर अलंकार धारण करते, कशासाठी तर सौंदर्यामध्ये वाढ व्हावी म्हणून किंवा आपण सुंदर दिसलं पाहिजे। तसं साहित्याच्या क्षेत्रामध्ये देखील काव्याची शोभा किंवा सौंदर्य वाढवण्यासाठी या अलंकारयुक्त प्रतीकांचा वापर हा प्रामुख्याने होत असतो। तर हा जो काही दंडी हा जो काही मीमांसक आहे तर त्याने काव्याची व्याख्या किंवा काव्याची लक्षण सांगत असताना अलंकाराची व्याख्या अशी केली आहे की काव्य शोभा कारण धर्मान अलंकारान प्रचक्षते, म्हणजे त्याच्यामध्ये काव्याची शोभा वाढवणारा जो काही मुख्य गुण किंवा अलंकार, गुण म्हणजेच अलंकार आहे। हा जो काही वामन आहे तर तो असं म्हणतो की काव्यम ग्राह्यम अलंकारात, म्हणजे काव्याला शोभा अथवा सौंदर्य प्राप्त करून देणारा घटक म्हणजे अलंकार। या अलंकाराचे मुख्यतः दोन प्रकार आहेत आणि ते दोन प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे शब्द अलंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार। शब्द अलंकार म्हणजे काय तर शब्द चमत्कृतीतून जेव्हा कवितेमध्ये सौंदर्य निर्माण होते तेव्हा त्याला शब्द अलंकार म्हटलं जातं। आणि याचे दोन प्रकार आहेत शब्द अलंकाराचे, त्याच्यामध्ये अनुप्रास आणि व्यंग्य, तर हे दोन शब्द अलंकार आहेत। याचं उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं तर कुसुमाग्रजांची आई नको ही जी काही कविता आहे तर ती कविता त्याचं आपलं उदाहरण सांगता येईल। कविता अशी आहे, रण काय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायाशी गगनाचे स्वामित्व, आषाढ ढगाशी झुंजे वादळात। तर वरील कवितेमध्ये प्रामुख्यानं आदळती वळती आवळती ही जी काही रचना आहे ती अनुप्रासयुग मध्ये पुन्हा पुन्हा काही शब्दाची जी काही पुनरावृत्ती आहे तर ती त्यामध्ये आलेली आहे। आणि जळात, क्रोधात, वादळात तरी ते यमक जुळवलेले आहेत। म्हणजे सांगायचा मुद्दा काय तर ही जी काही कविता आहे तर ती कविता विशिष्ट शब्दामुळे त्या कवितेचं सौंदर्य वाढलेलं आहे आणि म्हणून याला शब्द अलंकार असं म्हटलं जातं। तर दुसरा जो काही अलंकाराचा प्रकार आहे तर तो म्हणजे अर्थ अलंकार। अर्थ अलंकार म्हणजे काय तर अर्थ चमत्कृतीतून जेव्हा काव्यात सौंदर्य निर्माण होते तेव्हा त्याला अर्थ अलंकार असे म्हटले जाते। शब्द अलंकारामध्ये विशिष्ट शब्द हे महत्वाचे असतात, मात्र अर्थ अलंकारामध्ये पूर्ण त्या काव्यातील ती जी काही पूर्ण ओळ आहे तर त्या ओळीतील अर्थ हा महत्वाचा असतो आणि त्यातूनच
हे जे काही सौंदर्य आहे तर त्या सौंदर्याची निर्मिती होत असते. आणि प्रामुख्यानं अर्थ अलंकाराचे 7 प्रकार सांगितले गेले आहेत. पहिला जो काही प्रकार आहे तर उपमा अलंकार, दुसरा रूपक अलंकार, तिसरा उत्प्रेक्षा, चौथा भ्रांतिमान, पाचवा संदेह, सहावा अतिशयोक्ती आणि सातवा व्यतिरेक. हे अर्थ अलंकाराचे 7 प्रकार आहेत. तर यातला पहिला उपमा. मूक चंद्रासारखे आहे. यामध्ये उपमा स्त्रीच्या किंवा युवतीच्या मुखाला कशाची उपमा दिली आहे? चंद्रासारखी. चंद्रासारखं तिचं मुख सुंदर आहे. तर रूपक मध्ये तो मुखचंद्र पहा, म्हणजे त्या मुखाला आरोपित केलेला आहे. मुख जणू काय चंद्रच आहे. भ्रांतिमान म्हणजे आपल्या मनामध्ये संदेह निर्माण होतो, या मुखाला मी चंद्र समजतो. संदेह हे मुख की चंद्र, आपल्या मनामध्ये संदेह निर्माण होतोय की हे मुख आहे की चंद्र आहे. हा चंद्रच आहे, म्हणजे अतिशयोक्तपूर्ण आपण असं म्हणत असतो की त्या युवतीचा चेहरा म्हणजे प्रत्यक्ष जणू काही चंद्रच आहे. आणि व्यतिरिक्त म्हणजे कधी कधी आपण अतिशयोक्त खूप अतिरेकी पद्धतीनं आपण वर्णन करत असतो, आकाशाचा चंद्र जमिनीवर आला. आता हे काही शक्य नसतं, परंतु जसं काही सुंदर असा चंद्र आहे तर तो जणू काही या पृथ्वीतलावरती आलेला आहे असं या युवतीच्या मुखाकडे पाहून तिला उपमा दिलेली आहे. आणि मग हे जे काही 2 अलंकाराचे प्रकार आहेत तर ते महत्वपूर्ण आहेत. आणि याच्या माध्यमातून कोणताही जो काही कवी आहे तर तो कवी आपल्या साहित्याची निर्मिती करत असतो आणि आपल्या साहित्यातील जे काही सौंदर्य आहे तर ते सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या इथे आपण थांबू.